शिराळाच्या आश्रमशाळेचा बिरजू सहाय्यक जिल्हाधिकारी, राजस्थानच्या पाली जिल्ह्यात नियुक्ती। परिस्थितीची जाणीव, शिकण्याची इच्छा, काहीतरी करून दाखवण्याची उमेद, आई वडिलांची मेहनत, शाळेचा मदतीचा हात, शिक्षकांचं मार्गदर्शन यामुळे बिरजू घडत गेला, प्रगतीचं शिखर चढत गेला आणि IAS होऊन सहाय्यक जिल्हाधिकारी पदी नुकताच रुजू झाला। ही प्रेरणादायी कहाणी आहे पोटाची खळगी भरण्यासाठी राजस्थानमधून सांगलीच्या शिराळात आलेल्या आणि आश्रमशाळेत शिकून आपल्या गुणवत्तेचा ठसा समाजात उमटवलेल्या बिरजू गोपाल चौधरी या अवघ्या 24 वर्षाच्या युवकाची। शिराळा येथील सद्गुरू आश्रमशाळेचा बिरजू गोपाल चौधरी हा माजी विद्यार्थी आहे। राजस्थानात पाली जिल्ह्याच्या सहाय्यक जिल्हाधिकारीपदी त्याची नुकतीच नियुक्ती करण्यात आली। सन 2023-24 मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून देशात 187व्या रँकने बिरजू उत्तीर्ण झाला होता। राजस्थान सरकारने 13 IAS अधिकाऱ्यांच्या नुकत्याच नियुक्त्या केल्यात। यात पाली जिल्ह्याच्या सहाय्यक जिल्हाधिकारीपदी बिरजू चौधरी यांची वर्णी लागली आहे। 20 वर्षांपूर्वी बिरजू आणि त्याचे कुटुंब पोटाची खळगी भरण्यासाठी राजस्थानमधील कोटा येथून सांगलीच्या शिराळ्यात आले होते। 10 बाय 10च्या भाड्याच्या खोलीत राहून त्यांनी संसार केला। 1ली ते 10वी बिरजू येथील सद्गुरू आश्रमशाळेत शिकला। वडील फरशी बसवण्याचं काम करायचे। मिळणाऱ्या तुटपुंज्या मजुरीतून त्यांच्या हातात तोंडाचा मेळ व्हायचा। परिस्थितीची जाणीव असल्यामुळे बिरजू मनापासून अभ्यास करायचा। शाळेतील शिक्षक ही त्याला सर्वोत्परी मदत करायचे। राजस्थानातून आल्यामुळे सुरुवातीला त्याला मराठी बोलता येत नव्हतं आणि समजतही नव्हतं, मात्र शिक्षकांच्या आणि मित्रांच्या मदतीने त्याने मराठीवर प्रभुत्व मिळवलं। 10वीत 93% गुणांनी उत्तीर्ण झाला। घरच्या घरगुती अडचणींमुळे बिरजूच्या कुटुंबाला पुन्हा राजस्थानात स्थलांतर करावं लागलं। पुढील महाविद्यालयीन शिक्षण त्याने तिथेच घेतलं। आश्रमशाळेत त्याचा शिक्षणाचा पाया मजबूत झाला होता। त्याची जिद्द, चिकाटी आणि गुणवत्ता पाहून शिक्षकांनीही त्याच्यात आत्मविश्वास निर्माण केला होता। त्याच्या जोरावर त्याने केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली। पहिल्याच प्रयत्नात देशात 187वी क्रमांकाने त्याने यश मिळवलं। नुकतेच त्याने त्याचं प्रशिक्षण पूर्ण केलं। राजस्थान सरकारने 13 IAS अधिकाऱ्यांच्या सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून नियुक्त्या केल्यात। यात पाली जिल्ह्याचा पदभार बिरजू चौधरी यांच्याकडे सोपवण्यात आला। समाजातील विद्यार्थी आणि तरुणांसाठी तसेच परिस्थितीचे कारण पुढे करून शिक्षणापासून वंचित राहणाऱ्यांसाठी बिरजूचं हे यश प्रेरणादायी आहे। आमच्या सद्गुरू जंगली महाराज शिक्षण संस्थेच्या शिराळा शाखेत बिरजूंचं शिक्षण झालं याचा मला सार्थ अभिमान आहे। प्रशांत नलवडे IAS, रोहन जाधव लेफ्टनंट, डॉक्टर गीतांजली जाधव MBBS दुबई, कबड्डी खेळात महाराष्ट्राचं नेतृत्व केलेली आणि खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात कार्यक्रमात नाव घेऊन कौतुक केलेली सोनाली हेळवी असे एक ना अनेक विद्यार्थी आमच्या संस्थेच्या विविध शाखांमधून घडतायत। विद्यार्थ्यांची शिकण्याची इच्छा आणि शिक्षकांची मेहनत यामुळे हे सुवर्ण क्षण निर्माण होतात, अशी माहिती एकनाथराव जाधव, संस्थापक सचिव यांनी दिली। BBL मराठीसाठी प्रतिनिधी दिनेश हसबनीस, शिराळा। बिरजू गोपाल चौधरी याचं मूळ कुटुंब राजस्थानमधलं आणि ते आई वडील आणि तो शिराळ्यामध्ये आलेला होता। वडील फरशी बसवायचं काम करत होते आणि हा बिरजू आमच्या सद्गुरू माध्यमिक आश्रमशाळेमध्ये पहिलीपासून तो आमच्या आश्रमशाळेमध्ये शिकला। त्याला 10वीला 93% मार्क मिळाले आणि तो त्याच्या कष्टामुळं, परिस्थितीची जाणीव असल्यामुळं त्यानं अतिशय कष्टानं चांगला अभ्यास केला आणि तो आता जे उपजिल्हाधिकारी झालेला आहे, तो थोड्या दिवसामध्ये काही वर्षांमध्ये तो जिल्हाधिकारी सुद्धा होईल। एका गरीब कुटुंबातल्या मुलाला ही संधी मिळाल्यामुळं तो करू शकला आणि हा वसतिगृहात राहणारा विद्यार्थी अतिशय गुणी विद्यार्थी होता, नम्र होता आणि अभ्यासामध्ये त्याची पहिल्यापासून चिकाटी होती, त्यामुळे त्यानं हे यश मिळवलेलं आहे। नवीन व्यवसाय सुरू करत असाल किंवा घरासाठी नवीन फर्निचर बनवायचं असेल तर मग इकडे अवश्य लक्ष द्या। शिराळा शहरात प्रथमच हॉटेल फर्निचर, कुकिंग इक्विपमेंट्स, टेबल, चेअर, फास्ट फूड काउंटर तसेच होम फर्निचर, सोफा सेट, बेड, टीपॉय इत्यादी फर्निचर स्टेनलेस स्टील मध्ये आणि हव्या त्या साईज मध्ये उपलब्ध। विश्वकर्मा स्टील इंडस्ट्रीज, प्लॉट नंबर E47 MIDC शिराळा। संपर्क 99 23 12 5005 आणि 99 22 03 5005।
आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत BBL मराठी, बातमी निपक्ष, सदैव दक्ष.